हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल. तर आत्तापर्यंत आपण काय शिकलो बघा. कॅन शिकलेला आहो, शूट शिकलेला आहो, त्याच्यानंतर वॉज वेअर, डू डीड हे सर्व शिकलेलं आहो. तर आज आपण असाच एक हेल्पिंग वर्ब शिकणार आहोत. बघा, जे गोष्ट आपण घडून गेलेली आहे ते आपल्याला आत्ता सांगायचे आहे. जसं मी टी व्ही पाहत होतो, मी जेवण केलं होतं, मी शाळेत गेलो होतो. या सर्व घटना कशा झालेल्या आहे, घडून गेलेल्या आहे. त्या आता आपल्याला आत्ता सांगायच्या आहे. तर अशावेळी कशाचा उपयोग करायचा, अशावेळी इंग्रजी कशी बोलायची हे आपण आज शिकणार आहोत. बघा, पहिली गोष्ट म्हणजे जे घडून गेलेली गोष्ट आहे ते सांगायचे आहे. असं विचार करा, एक गाडी आहे, ते गाडी जुनी आहे. तर जुन्या वस्तूला काय म्हणतो आपण, तर सेकंड हँड म्हणतो. काय म्हणतो, सेकंड हँड म्हणतो. कोणतीही जुनी वस्तू घ्या त्याला आपण सेकंड हँड म्हणतो. मग याच्यामध्ये पण जो वर्ब येणार आहे तो पण सेकंड येणार आहे, म्हणजे V2, ज्याला मी काय म्हणत असतो, बायको. तर कोणती बायको, दुसरी बायको. तर बघा, सर्वात पहिलं मी तुम्हाला सांगतो की हे जे शिकत आहे आपण, म्हणजे घडून गेलेल्या गोष्टी ते आत्ता सांगण्यासाठी आपण डीडचा उपयोग करत असतो. कशाचा, डीडचा. आणि डू डटचा उपयोग कधी करत असतो, तर तो प्रेझेंटमध्ये. तर हे गोष्ट लक्षात ठेवा. सर्वात पहिलं मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगतो. बघा, सर्वात पहिलं कोणतं येते, पॉझिटिव्ह. तर पॉझिटिव्ह जे सेंटेन्स बनणार ते कसं बनणार, तर जसं मी काल सांगितलं होतं की पॉझिटिव्ह हा जो फॅमिली आहे ते खूप गरीब आहे, त्यांनी नोकर ठेवू शकत नाही. मग याचं स्ट्रक्चर कसं असणार बघा. सर्वात पहिले येणार सब्जेक्ट म्हणजे मालक, मग येणार V2 आणि शेवटी येणार ऑब्जेक्ट किंवा गावातले लोक. तर याला म्हणत असतो मी मालक, सब्जेक्ट म्हणजे मालक, V2 म्हणजे बायको. कोणती बायको, तर दुसरी. लक्षात ठेवा. आणि हे होय पोरं किंवा गावातले लोक. तर असं बरोबर तुम्ही लक्षात ठेवा. असं लक्षात ठेवलं म्हणजे तुम्हाला पाठ करायची गरज नाही. मग नेगेटिव्ह जे सेंटेन्स आहे किंवा नेगेटिव्ह फॅमिली आहे हे खूप अमीर आहे आणि याने काय करत असते, नोकर ठेवू शकते, कारण यांच्याकडे खूप पैसा आहे. तर सर्वात पहिलं मालक येणार म्हणजे सब्जेक्ट आणि मग येणार नोकर. कोणता नोकर, तर डीड. मग मला सांगा, डीड जर नोकर ठेवला, एक विचार करा, आपल्याकडे नोकर आहे का, नाही आहे. मग अशावेळी आपल्या सर्व घराचा भार कोणावर पडते, म्हणजे घरचे सर्व कामं कोण करते, कपडे धुणं, स्वयंपाक करणं, भांडे वगैरे घासणं, तर हे आपली आई करत असते. बरोबर, म्हणजे आईवर जास्त भार पडला, डबल लोड झाला, म्हणून येतं काय झालं, V2. आता नोकर ठेवल्यावर हे कामं करणार का, नाही ठेवणार. मग हे डबल राहणार का, नाही राहणार. तर काय राहणार, सिंगल राहणार. म्हणजे काय येणार, V1 येणार आणि शेवटी येणार ऑब्जेक्ट. तर याला काय म्हणत असतो, चला सांगा, मालक आणि हे कोण आहे, हे आहे नोकर, डीड नावाचा नोकर. हे V1 म्हणजे बायको आणि ऑब्जेक्ट म्हणजे होते पोरं. तर हे बराबर लक्षात ठेवा. असं समजायचं का गरीबवाले नोकर ठेवू शकत नाही, मग जास्त भार आईवर पडते, मग V2. आणि नेगेटिव्हवाले नोकर ठेवू शकते, तर मग V1. दोन्ही एकावेळी येणार नाही. मग आहे यस नो, ज्याचं उत्तर फक्त यस किंवा नो मध्ये निघते. मग अशावेळी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आता हे अमीर आहे का नाही, अमीर आहे, तर मग जेवण करताय, कोणी दरवाजाची बेल वाजवली तर दरवाजा उघडायला कोण जाणार, तुम्ही जाणार का, नाही, नोकर जाणार. मग नोकराला पुढं पाठवून द्यायचं. नोकर कोण आहे, डीड. तर मी इथं लिहितो डीड. आणि मग मालक येणार म्हणजे सब्जेक्ट आणि मग V1 येणार आणि लास्टमध्ये येणार ऑब्जेक्ट. समजला. मग आता हे लिहून द्यायची काही गरज नाही, माहीतच आहे. मालक होय, हे नोकर होय, हे मालक होय, बायको आहे आणि हे पोरं होय, हे माहीतच आहे. मग आता WH मध्ये, WH म्हणजे काय होते, प्रश्न विचारते. जो सिक्युरिटी गार्ड असते आपला म्हणजे जे अमीर आहे ना, कोण अमीर आहे, WH फॅमिली अमीर आहे, मग यांनी सिक्युरिटी गार्ड ठेवू शकते. तो हमेशा प्रश्न विचारते, काय काम आहे, कोणाला भेटायचं आहे, किती वेळ आहे, असं प्रश्न विचारते. तर मग हे का करणारे काय आहे, तर सिक्युरिटी गार्ड आहे. तर मग का करणारे म्हणते WH. मग WHचे वर्ड आहे, समजलं. याच्यापैकी कोणता पण घेऊ आपण बोलताना. नंतर बाकी सेम टू सेम, डीड येणार, मग सब्जेक्ट येणार आणि मग V1 येणार आणि ऑब्जेक्ट येणार. पाठ करायची गरज नाही, बस असं लक्षात ठेवायचं.
अमीर माणूस नोकर ठेवू शकते, गरीब माणूस नोकर ठेवू शकत नाही. मग सर्व लोड आपल्या आईवर जाते. तर मग मालक, मग V2 आणि नंतर पोरं. मग जे नेगेटिव्हवाले आहे ते नोकर ठेवू शकते, तर डीड घ्यायचं. मग काय येणार, सब्जेक्ट येणार, मग डीड येणार आणि मग आता कामं तर नोकर करणार, मग आई रिकामी होणार. तर मग V1 आणि लास्टमध्ये ऑब्जेक्ट. मग यस नोमध्ये काय करायचं, बस नोकराले पुढं पाठवून द्यायचं, बाकी सेम टू सेम. WHमध्ये काय होणार, तर WH फॅमिली पुढे येणार, बाकी सेम टू सेम. तर हे स्ट्रक्चर आहे, लिहून घ्या, पाठ करायची गरज नाही. याच्यावरच आपण आता सेंटेन्स बनवूया. बघा, पहिलं सेंटेन्स आहे, मी काल शाळेत गेलो होतो. म्हणजे कधीची घटना चालू आहे, पहिलीची गोष्ट चालू आहे, म्हणजे मी काल शाळेत गेलो होतो पहा. तर अशा वेळी काय होणार, 4 सेंटेन्स बनवायचे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, येस नो टाईप आणि WH क्वेश्चन असे बनवायचे आहे. मग काय होणार बघा, सर्वात पहिलं आपल्याला माहीत आहे पॉझिटिव्हवाले खूप गरीब आहे, नोकर ठेवू शकत नाही. अशा वेळी सर्व भार आपल्या आईवर येते, मग V2. तर बघा, मी साठी काय म्हणते, तर आय म्हणते. बघा आता मी लिहून ठेवलं, तुम्हाला माहीत नसेल, मला तर माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे म्हणून तरी पण मी तुम्हाला लिहून दिलं. आय म्हणजे मी, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, दे म्हणजे ते किंवा त्यांनी त्यांना असे, ही म्हणजे तो त्याला, त्याच्यानंतर शी म्हणजे ती तिला तिचे असे. त्याच्यानंतर इट म्हणजे तो ती म्हणजे वस्तू किंवा प्राण्यासाठी वापरले जाते. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा व्यक्तीसाठी वापरले जाते ज्याला आपण कन्फ्यूज होतो, मुलगा आहे की मुलगी आहे पहा, समजलं. अशा वेळी काय वापरले जाते, इट वापरले जाते. म्हणजे लहानचं बाळ जर असेल तर लहानच्या बाळाला आपण पाहून म्हणू शकतो का हा मुलगा आहे की मुलगी आहे, नाही म्हणू शकत. तर अशा वेळी इटचा उपयोग होते. पण जास्त करून वस्तू आणि प्राण्यासाठीच वापरले जाते, म्हणून मी इथं वस्तू आणि प्राणीच लिहिलं. पण लक्षात ठेवा, अशा व्यक्तीसाठी वापरले जाते ज्याला आपण ओळखू शकत नाही, उदाहरणार्थ लहानचं बाळ. वी म्हणजे आम्ही किंवा आपण होते. आणि हे WH माहीतच आहे, सर्व चौकीदार. चला तर पहा आता, आय म्हणजे मी होते. आता सर्व भार कोणावर पडणार, V2वर म्हणजे आयवर. स्ट्रक्चर तर माहीतच असेल तुम्हाला, काय आहे स्ट्रक्चर, चला माहीत नसेल तर डबल लिहून ठेवतो, सब्जेक्ट, मग V2 आणि ऑब्जेक्ट. समजलं. पाहता मग काय होते, गेलो होतो. जाण्याले काय म्हणते, तर जाण्याले गो म्हणते. पण आपल्याला माहीत आहे की इथं फर्स्ट फॉर्म लागणार नाही, म्हणजे पहिलाही बायको येणार नाही, दुसरी येणार. हां, तर मग काय म्हणते, जाण्याले गो म्हणते. पण दुसऱ्या याच्यामध्ये काय होते, वेंट होते. काय होते, वेंट. वेंट. आय वेंट कुठे गेलो, तर शाळेत. टू स्कूल. आय वेंट टू स्कूल. कधी, तर यस्टरडे. मग इथं लिहायचं यस्टरडे. यस्टरडे झालं. आणि जर हे माहीत नसेल तर आपले माहीतच आहे ट्रिक कोणती आहे, मागून पुढे यायचं. कारण मराठी भाषा इंग्रजीच्या कशी आहे, उलटी आहे. मग मागून पुढं सोडवत यायचं. मग हेच निगेटिव्ह जर करायचं असेल तर बघा, सर्वात पहिलं तर आय येणारच. मग निगेटिव्हवाले बोथ अमीर आहे, त्यांनी काय ठेवू शकते, नौकर ठेवू शकते. तर नौकर कोण आहे, डीड आहे. पण निगेटिव्ह बनवत आहे आपण, तर मग काय येणार, सोबत त्याच्या नॉट येणार. लक्षात ठेवा, डीड नॉट. हां, बरोबर लक्षात ठेवा. मग आता बघा, आय डीड नॉट. आता वेंट आले तसा बरोबर, पण हे टू होतं. आपण आता स्ट्रक्चर बघितलं, त्याच्यामध्ये काय येणार, V1 येणार. कारण नौकर ठेवला ना, मग आईले काम जास्त राहणार का, नाही राहणार. मग काय म्हणते जाण्याले, तर गो म्हणते. गो टू स्कूल. आणि लास्टमध्ये येणार यस्टरडे. झालं. आय डीड नॉट गो टू स्कूल यस्टरडे. मी काल शाळेत नाही गेलो होतो. आता मी तुम्हाला प्रश्न विचारला, काय मी काल शाळेत गेलो होतो, काय मी काल शाळेत गेलो होतो. उत्तर येते हो किंवा नाही. गेलो असेल तर हो म्हणणार, आणि नाही गेले असेल तर नाही म्हणणार. सिंपल गोष्ट आहे. मग अशा वेळी काय होणार, या डीडले पुढं पाठवून द्यायचं आणि आयला मागं. डीड आय गो टू स्कूल यस्टरडे. यस्टरडे आणि शेवटी द्यायचा क्वेश्चन मार्क. आता मी प्रश्न विचारतो, मी काल शाळेत कसा गेलो होतो, सांगा बरं. पैदल गेलो होतो की सायकलने गेलो होतो की कारने गेलो होतो की टू व्हीलरने गेलो होतो, कसा गेलो होतो. सगळ्याचे उत्तर कसे येते, अलग अलग येते. मग अशा वेळी काय होते, सगळ्याचे उत्तर जर अलग अलग येत असेल तर हा मोठा प्रश्न आहे. मग मोठ्या प्रश्नाच्या वेळी चौकीदार पुढे येणार. कोण आहे चौकीदार, इथं. मी काय प्रश्न विचारला, मी काल शाळेत कसा गेला होतो. मग कशाले काय म्हणते, तर हाऊ म्हणते. बघा
तुम्हाला माहीत नसेल तर इथं लिहून आहे सगळ्यात लास्टमध्ये हाऊ. तर सर्वात पहिलं काय येणार मग हाऊ आणि बाकी सेम टू सेम. हाऊ डीड आय गो टू स्कूल येस्टरडे आणि शेवटी काय द्यायचं तर शेवटी द्यायचं क्वेश्चन मार्क. बस अशाच प्रकारे बनवायचं आहे. आता मग मीच्या जागी काय टाकायचं तुम्ही यू टाकायचं आहे का नाही आणि मग बनवायचं. यू वेंट टू स्कूल येस्टरडे बरोबर. नंतर यू डिड नॉट गो टू स्कूल येस्टरडे. नंतर डिड यू गो टू स्कूल येस्टरडे. नंतर हाऊ डिड यू गो टू स्कूल येस्टरडे. मग डिड झाल्यावर दे टाका, ही टाका, शी टाका, इट टाका, वे टाका, नावं टाका. मित्राचे, मैत्रिणीचे, भावाचे, बहिणीचे, वडिलांचे, आईचे असे काय टाकायचे नातेवाईकाचे वगैरे सर्वांचे नावं टाकून आपल्याला खूप सारे काय बनवायचे सेंटेन्स बनवायचे. जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला येणार. असं समजायचं नाही हां एक सेंटेन्स बनवलं ना बस झालं आता येते असा जर विचार केले तर तुम्हाला आता येणार 5 मिनिट 10 मिनिट 1 तास किंवा 1 दिवस. त्याच्यानंतर येणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही विसरून जाणार. तुम्ही तर विचारच करत राहणार का आता काय बनवायचं समजलं किंवा आता कसं बोलायचं हे पण तुम्हाला येणार नाही. म्हणून तुम्ही काय करा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि हे लिहून घ्या. वही केली असेलच तुम्ही. दुसरं सेंटेन्स बघा. मी अभ्यास केला होता असं म्हणता ना तुम्ही. काय रे काल अभ्यास केला होता का तुम्ही म्हणता हो मी अभ्यास केला होता असे तुम्ही बरेच वेळा म्हटले असेल. आता हेच इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं बघा. हे माहीतच आहे. नाही माहीत असेल तरी काही टेन्शन नाही. आपल्या तो फॉर्म्युला माहीतच आहे. सर्वात पहिलं मीसाठी काय करायचं आय घ्यायचं आणि मला सांगा अभ्यास करण्याला काय म्हणते. अभ्यास करण्याला काय म्हणते स्टडी म्हणते बराबर. काय म्हणते स्टडी म्हणते. पण हे जे स्टडी आहे हे काय आहे V1 आहे. आत्ताच मी सांगितलं जर नौकर नाही राहिला तर काय होते सर्व भार कोणावर जाणार आईवर जाणार. मग हे काय आहे स्टडीड वर्ब आहे V1 आहे. याला काय करायचं आहे V2 करायचं. मग V2 करताना लक्षात ठेवा वाय येणार नाही तर काय येणार इथचा IED. काय झालं मग आय स्टडीड मी अभ्यास केला होता. बस आय स्टडीड म्हटलं तरी झालं मी अभ्यास केला होता. आता मी म्हणतो का मी अभ्यास नाही केला होता बरोबर. मी अभ्यास नाही केला होता. मग अशा वेळी काय होणार सर्वात पहिलं तर आय म्हणजे मी येणार पुढं. आता नाही केला होता नाहीले का म्हणते नौकर आहे का नाही. मग काय करायचं डिड नॉट लिहायचं डिड नॉट. आता मला सांगा नौकर ठेवला तर V2 येणार का नाही येणार. मग V1 येणार. मग स्टडीडले का म्हणते स्टडी म्हणते. मग काय म्हणायचं आपण आय डिड नॉट स्टडी मी अभ्यास नाही केला होता. समजलं. आता मी म्हणतो काय तू अभ्यास केला होता खरं सांगा काय तू अभ्यास केला होता. तुम्ही म्हणणार हो किंवा नाही. मग अशा वेळी काय होणार नौकराले पुढं पाठवून द्यायचं. डीड पुढं आला आणि आय मागा आला आणि स्टडी तर तसंच लिहून द्यायचं स्टडी आणि शेवटी क्वेश्चन मार्क. डीड आय स्टडी काय मी अभ्यास केला होता. उत्तर येते हो किंवा नाही. पण जर मी म्हटलं तू अभ्यास केव्हा केला होता आता काय येते सगळ्याचे उत्तर अलग अलग. केव्हा केला होता सकाळी दुपारी संध्याकाळी 3 वाजता 4 वाजता आहे का नाही. सगळ्याचं उत्तर काय ते अलग अलग येते. मग अशा वेळी काय होते हा मोठा प्रश्न होते. मग मोठा प्रश्न झाला तर सर्वात पहिलं चौकीदार विचारते ना कसा केला होता काय केला होता कधी केला होता असे काय विचारते प्रश्न विचारते का करते. तर हे आहे आपले चौकीदार. याच्यातून एक टाकायचं. आता मी काय विचारलं मी काल अभ्यास कधी केला होता. मग कधीसाठी काय म्हणते तर व्हेन म्हणते. बघा कुठे गेलं हां केव्हा केव्हा कधी त्याच्यासाठी काय म्हणते व्हेन म्हणते. तर मग व्हेन येणार पुढं. मग इथं लिहितो मी व्हेन केव्हा केला होता कधी केला होता आहे का ना तो व्हेन. मग डीड आय स्टडी सेम टू सेम लिहून घ्यायचं डीड आय स्टडी किंवा तुम्ही म्हणू शकता लास्टमध्ये क्वेश्चन मार्क. तू अभ्यास कसा केला होता सांग बरं. मग कशाले हाऊ म्हणते मग येतं हाऊ येणार हाऊ डीड आय स्टडी बरोबर. किंवा मी विचारलं तू अभ्यास केव्हा केला होता झालं वाटते. तू अभ्यास कुठं केला होता तर वेअर येते. कुठे केला होता क्लासमध्ये घरी का टेबल खुर्चीवर कुठे केला होता स्लॅपवर केला होता रूममध्ये केला होता आहे का नाही. तर तशा वेळी काय येते व्हेअर येते. तर असे काय करायचे टाकू तुम्हाला बनवायचे आहे. खूप सारी प्रॅक्टिस करायची आहे तरच तुम्हाला येणार नाही तर येणार नाही. चला लिहून घ्या.
तिसरं सेंटेन्स बघा, त्याने मला फोन केला होता. म्हणताना असं त्याने मला फोन केला होता, बरोबर. तर हे साधा इंग्रजीमध्ये कसं म्हणायचं बघा. तर सर्वात पहिलं त्यानेले काय म्हणतात, तर त्यानेले म्हणतात दे म्हणतात. काय म्हणतात, दे म्हणतात. बघा इथं लिहून ठेवलं, हां त्यांनी, त्यांना, त्याले, याच्यासाठी काय म्हणतात, तर दे म्हणतात. मग बघा आता हे पॉझिटिव्ह फॅमिली आहे, तर याच्यामध्ये नौकर येणार नाही. मग काय येणार, फोन करणे. काय ते फोन करणे, फोनले काय म्हणते सांगा बरं, काय म्हणते फोनला आपण, कॉल म्हणतो. तर मी इथं लिहिणार कॉल, बरोबर. पण याच्यात नौकर नाही, तर V1 येणार का, नाही V2 येणार. मग बोतच सोपी आहे, V1, V2, V3, V4, V5. हे जे वर्ब आहे हे खूप सोपी आहे, तुम्हाला पण पाठच करावं लागेल, याच्याशिवाय पर्याय नाही. तर मग काय होणार, कॉलला काय लावायचं, ED लावायचं. मग हे काय झालं, कॉल्ड. काय झालं, कॉल्ड. दे कॉल कोणाला, तर मला. ऑब्जेक्ट कोण आहे, मला. तर मलाला काय म्हणते, मी. दे कॉल्ड मी. समजलं, दे कॉल्ड मी. आता मी म्हणतो त्याने मला फोन नाही केला होता. समजला, त्याने मला फोन नाही केला होता. मग अशा वेळी काय येणार, पहिलं तर दे येणारच. समजला. मग नाही केला होता, निगेटिव्ह फॅमिली आहे, म्हणजे नौकर ठेवू शकते. नौकर कोण आहे, डिड नॉट आहे. तर इथं टाकायचं डिड आणि नॉट. झालं. आता जर नौकर ठेवला तर इथं मग V2 येणार का, नाही V1च येणार. लक्षात ठेवा हमेशा, V2 येणार नाही, तर V1च येणार. कारण नौकर ठेवला ना, नौकर ठेवल्यावर आपण कोण काम करते सांगा बरं. मग आपण म्हणतो नौकर कायच्यासाठी आहे, आपण काम केलं तर नौकर कायच्यासाठी आहे, बरोबर. तर मग काय येणार, कॉल येणार. तर इथं लिहिणार मी कॉल आणि लास्टमध्ये मी. दे डिड नॉट कॉल मी. त्याने मला फोन नाही केला होता. काय त्याने मला फोन केला होता, प्रश्न आहे. सांगा आता, काय त्याने मला फोन केला होता. केला असेल तर तुम्ही म्हणणार हो, नाही केला असेल तर तुम्ही म्हणणार नाही. मग अशा वेळी काय होणार, तर नौकर पुढे येणार. कोण आहे नौकर, डीड आहे आणि मालक मागं जाणार. ते इथं लिहितो मी दे. डीड दे आणि कॉल मी. कॉल मी आणि शेवटी द्यायचा क्वेश्चन मार्क. डीड दे कॉल मी, काय त्याने मला फोन केला होता, नाही केला होता. मग मी विचारतो त्याने मला फोन केव्हा केला होता, सांगा बरं केव्हा केला होता. सकाळी, दुपारी, सगळ्याचे उत्तर काय ते वेगवेगळे. मग अशा वेळी बघा केव्हासाठी काय म्हणते, तर व्हेन म्हणते. तर मी म्हणतो काय येणार, मग व्हेन येणार पुढं, म्हणजे चौकीदार आहे, चौकीदार येणार पुढं आणि नौकर मग त्याच्या मागं. व्हेन डीड दे कॉल मी, बरोबर. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. समजला. व्हेन डीड दे कॉल मी, त्याने मला फोन केव्हा केला होता, तर त्याचं काय येणार, असं येणार. तर असेच काय करायचे आहे, तुम्हाला बनवायचे आहे. चला लिहून घ्या हे आपल्या वहीमध्ये. आता बघा, मी काल कॉलेजमध्ये त्याला बघितले होते. असं म्हणता तुम्ही, मी काल त्याला कॉलेजमध्ये बघितले होते, शाळेमध्ये बघितलं होतं, ग्राउंडवर बघितलं होतं, वावरात बघितलं होतं, नदीवर बघितलं होतं, रोडवर बघितलं होतं, बसस्टँडवर बघितलं होतं, असं आपण म्हणतो, बरोबर. आता हेच इंग्लिशमध्ये कसं बनवायचं, इथं तुम्ही चेंज करून बदलवू शकता. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करा. कॉलेजच्या जागी स्कूल, बसस्टॉप, फार्म, फील्ड, रिव्हर असं टाकू टाकू काय करायचं आहे, तुम्हाला बनवायचे आहे. तर बघा आता मोठंशात म्हणजे वाक्य आलेलं आहे. मग जर तुम्हाला अशा वेळी फॉर्म्युला माहीत नसेल तर आपली एकच ट्रिक लक्षात ठेवायची. कोणती ट्रिक, की इंग्रजी हे मराठीच्या काय आहे, उलटी आहे. समजलं. जर तुम्हाला फॉर्म्युला माहीत नाही राहिला तर, आणि फॉर्म्युलाही माहीत नाही राहिला किंवा हे ट्रिकही माहीत नाही, बस एकच गोष्ट लक्षात ठेवायची. सर्वात पहिलं कोण येणार, मालक येणार, त्याच्या मागं कोण येणार, बायको येणार, त्याच्या मागं कोण येणार, पोरं येणार. आणि हेच निगेटिव्हमध्ये काय होणार, मग सर्वात पहिलं मालक येणार, मग नोकर येणार, मग बायको येणार आणि मग पोरं येणार आणि मग बाकीचे उरलेले गावातले लोक, बरोबर. तर बघा आता, तर मी साठी काय म्हणते, आय म्हणते. झालं, समजलं एवढं. आता बघा, आता मागून पुढे यायचं. एक तर मागून पुढे या, किंवा आपला फॉर्म्युला V2 कोण आहे, बघणे, बघितले होते म्हणजे बघणे. बघण्याला काय म्हणते, तर सी म्हणते, बरोबर. पण इथं सा मालक झाल्यावर काय म्हणते, नोकर येणार नाही, तर कोण येणार, डायरेक्ट बायको येणार. कोणती, दुसरी, बरोबर. तर मग काय होणार, बघण्याला काय म्हणते सी, तर दुसरी आहे सॉ. काय आहे, सॉ. आय सॉ. समजलं. कोणाला, त्याला. त्याला काय म्हणते, बघा. ही म्हणते म्हणजे तो, किंवा त्यालासाठी ही म्हणते. आय सॉ, पण इथं ही नाही येणार, तर हिचा
ऑब्जेक्टमध्ये गेला ना, तर हिम. आणि हे ते तुम्हाला माहीत नसेल सब्जेक्टमध्ये म्हणजे आई येते, ऑब्जेक्टमध्ये मी येते, जसं आत्ताच्या वाक्यात आलं होतं मी आलं आहे का नाही. जसं हीचं आता सब्जेक्टमध्ये ही येते आणि ऑब्जेक्टमध्ये गेल्यावर हिचं हिम होते आहे का नाही. हे जर माहीत नसेल तर तुम्ही माझा प्रोनाऊनचा जाऊन व्हिडिओ बघा, मी ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे. हे सर्व काय प्रोनाऊन आहे, बघितलं तर तुम्ही तो जाऊन बघा, म्हणजे काय होणार तुम्हाला माहीत होणार का हे कसं आहे. तर बघा आता मग काय येणार, आय सॉ हिम. काय येणार, आय सॉ हिम कुठं, इन द कॉलेज. काय लिहायचं, इन द कॉलेज. आणि कधी बघितलं तर काल. तर मी इथे लिहितो यस्टरडे. आणि आय सॉ हिम इन द कॉलेज यस्टरडे. बरोबर, मी काल त्याला कॉलेजमध्ये बघितलं होतं. आता मी याचंच निगेटिव्ह बनवतो. जसं मी काल कॉलेजमध्ये त्याला नाही बघितले होते. काय केलं, नाही बघितले होते. जसं नाही आलं म्हणजे काय आहे, निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आले नौकर ठेवू शकते. तर नौकराचं नाव काय, डिड नॉट. काय आहे, डिड नॉट. मग मालक झाल्यावर लावून टाकायचं डिड नॉट. मग जसं डिड नॉट लावलं आपण तसं V2चं V1 होणार. मग ह्या सॉचं काय होणार, सी होणार. आणि बाकी सेम टू सेम. आय डिड नॉट सी हिम इन द कॉलेज यस्टरडे. इथं लिहितो मी यस्टरडे आणि शेवटी फुल स्टॉप. मी त्याला काल कॉलेजमध्ये नाही बघितलं होतं. आय डिड नॉट सी हिम इन द कॉलेज यस्टरडे. काल मी त्याला शाळेमध्ये नाही बघितलं, कॉलेजमध्ये नाही बघितलं होतं. आता मी विचारतो, काय मी काल कॉलेजमध्ये त्याला बघितलं होतं, सांगा. काय मी काल कॉलेजमध्ये त्याला बघितलं होतं. उत्तर येते हो किंवा नाही. मग अशा वेळी काय करायचं, ह्या जो नौकर आहे त्याला पुढं पाठवून द्यायचं. डिड गेला पुढं आणि मालक येणार मागं. तर डिड आय, बाकी सेम टू सेम. सी हिम इन द कॉलेज आणि शेवटी येणार यस्टरडे आणि क्वेश्चन मार्क. समजला. आता मी विचारतो, मी काल कॉलेजमध्ये त्याला कुठं बघितलं होतं कॉलेजमध्ये. कॉलेजच्या ग्राउंडवर, लायब्ररीमध्ये की फी भरताना आहे का नाही, कुठं बघितलं होतं. सगळ्याचे उत्तर काय ते अलग अलग. किंवा आपण म्हणतो की काल मी त्याला कॉलेजमध्ये कसं बघितलं होतं. जीन्स पॅन्ट घालून होता का फॉर्मल होता का माझ्यावानी टी शर्ट लावून होता आहे का नाही, कसं बघितलं होतं ते पण आपण करू शकतो. तर तुमच्या मतानुसार तुम्ही कसंही वाक्य बनवू शकता. समजलं. तर सर्वात पहिले एवढंच लक्षात ठेवायचं का पहिले चौकीदार येणार, चौकीदार हे आहे. समजलं. तर मी प्रश्न काय बनवला होता, मी काल कॉलेजमध्ये त्याला केव्हा बघितलं होतं. समजलं. केव्हा बघितलं होतं, 1 2 3 केव्हा, टाईम. समजला. तर केव्हासाठी काय येते बघा, काय येते, व्हेन येते. तर सर्वात पुढं काय येणार, व्हेन येणार. तर इथं लिहितो मी व्हेन, बाकी सेम टू सेम. व्हेन आय सी हिम इन द कॉलेज यस्टरडे आणि शेवटी येणार क्वेश्चन मार्क. बस आपल्याला असंच करत जायचं आहे. तुम्ही मीच्या जागी दुसरे नावं टाकू बनवा. कॉलेजच्या जागी शाळा टाका, ग्राउंड टाका, बसस्टॉप टाका. समजलं. किंवा गावाचे नावं टाका, आपल्या गावाचं नाव टाका, बाजूच्याचं, शहराचं, असे टाकू काय करायचे आहे, बनवायचे आहे. तरच तुमची चांगली प्रॅक्टिस होणार आणि मग तुम्हाला येणार. चला लिहून घ्या. 5वा प्रश्न आहे, आम्ही काल क्रिकेट खेळत होतो. बरोबर. असं म्हणताना आम्ही काल क्रिकेट खेळत होतो, कबड्डी खेळत होतो, खो खो खेळत होतो, जो तुम्ही गेम खेळत असेल तो. बस सेम टू सेम आत्ताच्या वाणीच करायचं आहे. आम्हीसाठी काय येते तर हुई येते. लक्षात ठेवा काय येते, हुई. आम्हीसाठी हुई. बघा कुठे गेलं, हां सर्वात खाली. आम्ही आपणसाठी काय येते, हुई येते. तर हुई लिहिला. बाकी आता नौकर तर राहणार नाही, मग V2 येणार. V2 काय, खेळणे. बरोबर. खेळण्याला काय म्हणते तर प्ले म्हणते. खेळण्याला काय म्हणते, प्ले म्हणते. पण हे V1 होय, आपल्याला काय पाहिजे, V2 पाहिजे. मग V2 कसा आहे तर याला काय लावायचं, ED लावायचं. काम खतम झालं, ED प्लेट. जर तुम्हाला असेच शब्द पाहिजे असेल, वर V1 V2 V3 असे शब्द पाहिजे असेल तर मला सांगा, खाली
मी नंबर देतो एक, त्याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता का आम्हाला वर्ब पाहिजे बा म्हणून. फक्त 9 रुपयामध्ये मी तुम्हाला पाठवून देणार. खूप सारे वर्ब आहे, फक्त आणि फक्त 9 रुपयामध्ये. ठीक आहे. खाली नंबर आहे, त्याच्यावर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, मी तुम्हाला वर्ब पाठवून देणार. तर बघा, वी प्लेट झाला. वी प्लेट म्हणजे खेळण्याला प्लेट म्हणते. काय खेळत होतो तर क्रिकेट. मग इथं लिहितो मी क्रिकेट, तर इथं लिहितो मी क्रिकेट. कधी खेळत होतो तर यस्टरडे, आणि इथं लिहितो यस्टरडे. झालं. वी प्लेड क्रिकेट यस्टरडे. काल आम्ही क्रिकेट खेळत होतो. आता म्हणतो मी काल आम्ही क्रिकेट नाही खेळत होतो. समजलं. काल आम्ही क्रिकेट नाही खेळत होतो. मग नाही म्हणल्यावर आपल्या दिमागाचा लाईट लागली पाहिजे, दिमाग की बत्ती जली आहे का नाही, जली ना. मग तर काय ते नौकर येणार. नौकर कोणता आहे आपला डीड आहे. डीड सोबत नॉट येणार. नेगेटिव्हमध्ये हमेशा लक्षात ठेवा नॉट येणार. तर मग काय होणार वी डिड नॉट. डिड नॉट त्याला वी डिड नॉट. आता प्लेड येणार का नाही येणार. का नाही येणार कारण आपण नौकर ठेवला. तर मग कामं करायला नौकर ठेवला तर मग वी टू येणार का नाही, वी पणच येणार. बाकी सेम टू सेम. प्ले क्रिकेट यस्टरडे. यस्टरडे समजला. वी डिड नॉट प्ले क्रिकेट यस्टरडे. आता बघा, काय आम्ही काल क्रिकेट खेळत होतो. सांगा काय काल आम्ही क्रिकेट खेळत होतो. काय काल आम्ही क्रिकेट खेळत होतो. तर उत्तर येते हो किंवा नाही. अशा वेळी काय होणार, हा नौकर पुढे येणार डीड आणि मालक जाणार मागं. डीड वी आणि बाकी सेम टू सेम. प्ले क्रिकेट यस्टरडे आणि शेवटी काय येणार तर क्वेश्चन मार्क येणार. क्वेश्चन मार्क द्यायचं विसरायचं नाही, कारण आपण जर शाळा शिकत असेल तर आपल्याला लिहा लागते आणि क्वेश्चन मार्क नाही दिला तर आपलं चुकते. आता प्रश्न विचारतो, आम्ही काल क्रिकेट कुठे खेळत होतो. सांगा कुठे खेळत होतो. ग्राउंडवर खेळत होतो, रोडवर खेळत होतो, कॉलेजमध्ये खेळत होतो, काय म्हणतो अजून शाळेमध्ये खेळत होतो. सगळ्याचे उत्तर कसे येते वेगवेगळे येते. म्हणजे काय झालं आहे मोठा प्रश्न आहे. लक्षात ठेवा मोठा प्रश्न म्हणलं तर चौकीदार येणार. समजलं. मग कुठे खेळत होतो तर कुठेसाठी काय म्हणते व्हेअर म्हणते. काय म्हणते वेअर. तर सर्वात पहिले येणार वेअर. तर मी लिहितो वेअर. बाकी सेम टू सेम. वेअर डिड वी प्ले क्रिकेट. शेवटी येणार यस्टरडे. यस्टरडे आणि काय येणार क्वेश्चन मार्क. पण झालं. अशाच प्रकारे तुम्ही काय करायचं आहे बनवायचं आहे. क्रिकेटच्या जागी मग तुम्ही कबड्डी टाका, खो खो टाका, लंगडी टाका, अजून कोणती गेम खेळता. हां पबजी तर नाही, फ्री फायर खेळता आहे का नाही, पोकेमॉन, असे तुम्ही टाकू काय करा बनवा. आम्हीच्या जागी हे टाका, प्रोनाऊन टाका, त्याच्यानंतर नाव टाका दुसऱ्याचे, मित्राचे, बहिणीचे, भावाचे, असे टाकू काय करायचं तुम्हाला बनवायचे आहे. खूप सारी प्रॅक्टिस करायची आहे. समजला. तर असेच काय करा तुम्ही प्रॅक्टिस करा आणि हे लिहून घ्या. आणि चला मी एक सेंटेन्स देतो, ते मला तुम्ही चारीच्या चारीमध्ये म्हणजे पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, यस नो टाईप आणि WH याच्यामध्ये तुम्ही मला सांगायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगायचं आहे. तर प्रश्न आहे बघा, बरोबर लक्ष देऊ नका. प्रश्न आहे, आम्ही चित्रपट बघितला होता किंवा आम्ही चित्रपट पाहिला होता. समजलं. तर हा आहे तुम्हाला प्रश्न आहे. तर तुम्ही मला काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. आपला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मित्राला, बहिणीला, भावाला यांना पण शेअर करा, म्हणजे त्यांना पण आले पाहिजे. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत याची प्रॅक्टिस करा आणि मी दिलेल्या प्रश्नाचं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय करा उत्तर द्या.